नांदगाव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने नाम मात्र स्पीड ब्रेकर टाकण्यात आले, परंतु त्याचा फायदा नागरिकांना होत नव्हता। या स्पीड ब्रेकरमुळे अनेक गरोदर महिला, वृद्ध नागरिक यावरून पडलेल्याचे वृत्त लोकशास्त्र न्यूज वृत्तवाहिनीने केली आहे। भाजप नेते संजय सानप यांनी व्यक्त केली होती। ही बातमी आमच्या वृत्तवाहिनी प्रसिद्ध केली होती। त्याची दखल घेत कुंभकर्णासारखे झोपलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अखेर जेसीबीच्या साहाय्याने उद्ध्वस्त केले आहे। यामुळे तहसील कार्यालय समोर नागरिकांनी लोकशास्त्र न्यूजचे आभार मानले नसून त्या स्पीड ब्रेकरमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे। नांदगाव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तारक मेहता का उलटा चष्मा याप्रमाणे कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता सार्वजनिक बांधकाम विभाग काम करत आहे। नांदगाव शहरातील दर्शनी भागात ही अवस्था आहे, तर डोळ्याआड काय परिस्थिती असेल अशी नांदगाव शहरातील जनतेच्या चर्चेत विषय आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी अनिल धामणे।